12वी नंतर तुम्ही तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा ठरवू शकता। त्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत। पहिली गोष्ट आहे व्यसन, दुसरी गोष्ट आहे तुमचं मित्रपरिवार आणि तिसरी गोष्ट आहे तुम्ही अभ्यास कसा करता आत्मसात यावरती। तर या व्यसनावरती सांगायचं म्हटलं, कालच परवा एक दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावून गेली। ती घटना म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आर आबा, सर्वांच्या परिचयाचे। त्यांचं काम एवढं उत्कृष्ट होतं, त्यांच्या कामाची परिभाषा आपण कोणी सांगू शकत नाही, पण त्यांना फक्त एकाच गोष्टीची व्यसन होतं, ते म्हणजे टोबॅको। आणि टोबॅको कॉजेस कॅन्सर हे सगळ्यांना माहिती आहे। आबांनी 58 वर्ष प्रत्येक गोष्टीची झुंज दिला, त्यावरती विजय मिळवला, पण फक्त त्यांना कॅन्सरवरती विजय मिळवता आला नाही। त्याचं कारण काय? ऍडिक्शन। तर एक पथ्य सर्वांनी पाळायचं, आपल्या लाईफ मध्ये कधीही कुठलंही ऍडिक्शन आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला लागता कामा नये। एक खूप छान असं वाक्य आहे, विद्यार्थ्यांनी मला मागे सांगितलं। ते वाक्य असं आहे, तो खात होता, आपला एक विद्यार्थी होता, टोबॅको खात होता, त्याला बोलून थोडं झापलं, त्यावेळेस तो म्हणला, सर हमें तो गोवा ने लुटा, मावा में कहा दम था, हमें तो गोवा ने लुटा, मावा में कहा दम था, मेरी कष्टी डूबी थी वहां जहां तंबाकू और चूना कम था। प्रत्येकाचं मन हे कुठं कुठं घसरत असतं। माणूस म्हणजे चूक आली, पण चुकीला सावरणं हा सर्वात मोठा बरोबर आहे। त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे मित्र। इंग्लिश मध्ये लाईन आहे खूप छान, फॉर फ्रेंड्स मस्ट गिव्ह अँड फ्रेंड्स मस्ट टेक अँड ईच मस्ट डू हिज पार्ट टू मेक अ फ्रेंडशिप ट्रायड अँड ट्रू। काही जणांना इंग्लिशचा आजार असतो, त्यासाठी मराठीमध्ये सांगतो, काही द्यावं काही द्यावं, सोसायटीला उतरावं, खरं खुरं मैत्र प्रत्येकानं जपावं। तर एक पथ्य पाळायचं, आपलं मैत्र व्यवस्थित जपायचं। जसे तुमचे मित्र तशी तुमची समाजात ओळख असते, म्हणून चांगल्या मित्रांच्या सोबतच राहा, चांगले व्हा, चांगले संस्कार मिळतील आणि तुमचं आयुष्य एका अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचेल। त्यानंतर शेवटचा असेल कुठला? अभ्यास। अभ्यास तर वर्षभर आपले सर्व शिक्षक तुम्हाला सांगतच आलेले आहेत, पण याच्या व्यतिरिक्त दुसरा एक अभ्यास आहे, तो आहे अध्यात्म। तुम्ही अभ्यास खूप करता। अभ्यास म्हणजे काय? तुमच्या मनाला एक विशिष्ट आकार देणे। मोबाईल सर्वांकडे आहे, कोणाचा मोबाईल 20,000चा आहे, कोणाचा मोबाईल 5,000चा आहे, कोणाचा 2,000चा आहे। फरक काय मोबाईल मध्ये? कधी विचार केलाय? स्पेशली सायन्स विद्यार्थी, मोबाईलची किंमत कशावर ठरली जाते? तर त्यामध्ये कुठला सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे त्यावरून ठरली जाते। मग ज्याच्या डोक्यामध्ये अत्युच्च कोटीचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे, त्याचा मोबाईल म्हणजे आपलं शरीर तसं काम करतं। माझ्या मोबाईल मध्ये फोटो निघत नाही, आता सॉफ्टवेअर नाही, फोटो कसं निघेल? माझ्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप चालत नाही, का चालत नाही? सॉफ्टवेअर नाही ना। तर आपल्या माइंड मध्ये चांगलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, ठीक आहे? तर त्यासाठी सॉफ्टवेअर तुम्हाला चांगलं इन्स्टॉल करत असेल तर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अधिग्रहण करा। स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, अवेक, अराइज अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड। उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान निबोधत। उठा, जागे व्हा, ध्येय सुद्धा झाल्यावर आपण स्वस्थ बसू नका। दौर्बल्याच्या या मोहनिद्रेतून जागे व्हा। हे कसे व्हायचे? त्याचा मार्ग आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये ठेवलेला आहे, तर त्याचं वाचन करा। आणि वाचन का करा? ज्यांचं डोकं वाचन करतं म्हणजे काय, ज्यांचं मस्तक सुधारलेलं असतं, जे पुस्तक वाचतात त्यांचं मस्तक सुधारतं, आणि ज्यांचं मस्तक सुधारतं ते कोणासमोरही नतमस्तक होत नाही। आता गुरुजींच्या समोर शेवटच्या क्षणी आपल्या सर्व शिक्षकांनी तुम्हाला भरपूर असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्यापेक्षा मी खूप ज्युनियर आहे, नवीन आहे, पण एक उदाहरण देतो तुम्हाला। तुम्ही रोज रस्त्याने जाता बघत असता, शेण पडलेलं असतं जमिनीवर, ठीक आहे? ते शेण जरी उचललं ना तर सोबत दगड आणि माती घेऊन उठतं। तर तुम्ही आम्ही हाडा मासाची चालती बोलती रक्ताची माणसे आहोत, आपलं काय व्हायला पाहिजे? लात मारत तिथं पाणी काढलं पाहिजे आपण। तर या सर्व गोष्टींचं अनुग्रहण करा आणि येणाऱ्या 12वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत अनपेक्षित असं यश मिळवून गुरुजनांना आणि आपल्या संस्थेची मान पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये उंचावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि ती अपेक्षा तुम्ही निश्चित पूर्ण कराल या आशेने मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।